विरोधी पक्ष असेल की विरोधी पक्षातील नेते असतील हे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, त्यांना शुभेच्छा देत असतात आणि त्या ठिकाणी चर्चा होत असते। आणि त्यामुळे जर उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी गेले असतील, मुख्यमंत्र्यांना भेटले असतील, तर त्याच्यामध्ये निश्चितच शुभेच्छा देण्यासाठी असतील आणि शेवटी दोन नेते जर एकांतात भेटले असतील तर राजकीय चर्चाही त्यांची होऊ शकते। परंतु त्या संदर्भात हे दोनच नेते त्या ठिकाणी सांगू शकतात। परंतु देवेंद्रजींची जी भूमिका आहे, नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कोणाशी सूडभावनेनं त्या ठिकाणी आम्ही वागणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे जर मैत्रत्वाच्या भावनेनं विरोधी पक्ष सहकार्य करत असेल सरकारला तर ते राज्य चालवताना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवताना निश्चितच त्याचा सकारात्मक उपयोग होतो। आणि जर उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली, उद्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी त्या ठिकाणी परत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच वाटेल, स्वागत वाटेल आणि त्याच्यामुळे त्यांची भेट स्वाभाविक आहे। त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री अशा प्रकारची भेट आहे असं मला वाटतं। दरेकरजी, तुम्ही देखील काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटलेला, त्याआधी देखील तुमच्यातला एक मिश्किल संवाद झाला होता, तो महाराष्ट्राने पाहिला होता। तुमची भेट राजकीय होती का? नाही, उद्धवजी, मी मीडियाशी बोलत होतो त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब समोरून आले आणि ते आल्यानंतर आपली राजकीय संस्कृती आहे की आपण एकमेकांना नमस्कार करतो, त्यावेळेला मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी त्या ठिकाणी समोरून नमस्कार केला आणि शेवटी मी त्या पक्षातून आलेलो त्याच्यामुळे जुने संबंध जिव्हाळ्याचे आहेत, असं काय राजकीय आमचं काही शत्रुत्व नाहीये, पक्षापक्षांची भूमिका असते। तर त्यातनं ते मिश्किल असे संवाद झाले आणि मग ते आतमध्ये विधिमंडळात निघून गेले आणि ते एक विषयासंदर्भात मंत्री झालं ना त्याच्या संदर्भात त्यांच्या स्टाईलने डिवचण्याचा त्यांचा प्रयत्न होता, आता तुम्ही हे होणार का? तर मी बोललो नमस्कार, आता काय? ते बोललो मोठ्याने बोलू का? तर बोललो काही बोलू नका बोललो, असं ते झालं। धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांची एकमेकांसोबत भेट झाली आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वच जण जातात। नागपुरात सध्या अधिवेशन सुरू आहे।